नमस्कार सर्वांना, समर्था कदम या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर हा फॅमिली ब्लॉगमध्ये माझा पहिला ब्लॉग आहे, मी शूट करत आहे. तर काही चुका झाल्या ते समजून घ्या. आज माझ्या समर्थाचा कर्णविधी संस्कार आहे. असं म्हणलं जाते की 16 संस्कारापैकी हा एक संस्कार आहे आणि याचं धार्मिक पण महत्त्व आहे आणि वैज्ञानिक पण महत्त्व आहे. असं म्हणतात की कान टोचल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आभूषण पण घालू शकतो. त्यानंतर त्याचे अजून पण फायदे आहेत. आपल्या शरीरावर एक सकारात्मक ऊर्जा पडते असं म्हणतात आणि वैज्ञानिक पण त्याचे फायदे आणि महत्त्व आहे. तर वैज्ञानिकदृष्ट्या त्याचं महत्त्व असं आहे की आपल्या कानाचा जो खालचा भाग असतो आणि आपल्या डोळ्याची जी नस असते ती एकमेकांना जोडल्या गेलेली असते. तर त्यामुळं आपल्या डोळ्याची जी रोशनी आहे ना ती वाढते असं म्हणतात. अजून आपल्या बुद्धीचा सुद्धा विकास होतो, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. तर बघूयात, आम्ही आता कुरुंदा येथे समर्थाची कान टोचण्यासाठी आलेलो आहोत. ती किती रडती, तिची प्रतिक्रिया काय असेल, तर हे सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किती दिवस झाले बाई? झालं. दुसरी काढी पाहिजे. फरमान बाजूला करा. या मंडळी घे बाई. झालं. काही नाही त्याला. मान हलवते. तुम्ही जरा बसाव. बाई तुम्ही खाली बसता का जरासं? खाली बस. पहिलं लेकराच्या कानात उठायची ती. बसली बाई, मला काय दिसत नाही ना. करायचे बाबा, किती ज्या करायच्या? झाले 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 झाले. करून टाक पुन्हा अजून दिवाळीच्या वेळेस. आता आम्ही आलेलो आहोत टोकाई येथे दर्शन घेण्यासाठी. समर्थाचं रडली नाही. मी रडायसाठीच थोडाच व्हिडिओ बनवला होता. छोटे छोटे कुत्र्याचे पिल्ले. खातात काय? पेढा खातो. ससा आहे. काढू फोटो काढू. कुठं ससे आई काय म्हणलीस? ससे लई आता इथं ससे सचे सुंदर सुंदर सुंदर. कमी होती, वाढली आता. ससा चावते काय? नाही का? मा एरीच रुद्र एरीच मुरगाळ लागला याला ससेला.
त्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.